ओके. नॉमेनक्लेचर ऑफ आरिल हॅलाइड. पैरा पोजीशन म्हणजे मोनो सब्स्टिट्यूटेड बेंजीन में सब्स्टिट्यूशन जिस कार्बन को अटैच है उसके बाजू वाले जो पोजीशंस रहेंगे ये वाले, ये और ये आर्थो पोजीशंस और ये दो मेटा पोजीशंस और एक पैरा पोजीशंस. और आपको नंबरिंग देना है तो यहीं से देना. सब्स्टिट्यूशन जहां अटैच है उस कार्बन से स्टार्ट होना नंबरिंग. 1 2 3 4 5 6. राइट. इतना कल हुआ था. बस थोड़ा कंपाउंड देना, थोड़ा कंपाउंड्स. और तो एक वर्ड बताऊंगा आपको जस्ट कॉमन सिस्टम के लिए. कॉमन नेम्स जब लिखते हो तब अगर दो डाई सब्स्टिट्यूटेड बेंजीन होता है या ट्राई सब्स्टिट्यूटेड होता है तो क्या लिखने का, आर्थो मेटा पैरा पोजीशन यूज करो. और IUPAC सिस्टम में क्या यूज करना है, नंबर्स यूज करना है. मतलब जो भी पोजीशन, जो भी बेंजीन के ऊपर ग्रुप्स है, पोजीशंस है, इट इज इंडिकेटेड बाय नंबर्स ओनली. 1,2 1,3 1,4 एक्सेट्रा जो भी है वो. राइट. तो अभी थोड़ा सा ट्रायल करते हैं. ये सेम एज इट इज ऐसा टेबल निकाल लो. मतलब फर्स्ट कॉलम में आपको कंपाउंड होना, कंपाउंड का स्ट्रक्चर, और दूसरे कॉलम में कॉमन नेम, कॉमन नेम्स, और थर्ड कॉलम में उसका IUPAC. इस तरह एक टेबल बना लो. जल्दी जल्दी बना लो. तीन कॉलम आना. एक कॉलम में कंपाउंड्स, दूसरे कॉलम में उसका कॉमन नेम, और तीसरे इसके IUPAC नेम्स. सर टेबल कंटिन्यू चलने दो. एक एक एग्जांपल लेंगे, डाउट्स क्लियर हो जाते पूरे. फॉर एग्जांपल आपने ऐसा लिया Cl, तो इसका कॉमन नेम है क्लोरोबेंजीन, और IUPAC भी क्या होता, क्लोरोबेंजीन. मोनो सब्स्टिट्यूटेड बेंजीन का कुछ डाउट ही नहीं है. क्यों बोले तो एक ही आइटम्स, एक ही ग्रुप रहेगा, तो उसको क्लोरोबेंजीन, ब्रोमोबेंजीन, आइडोबेंजीन जो बोलना है वो बोल दो. और एक बात, बेंजीन के ऊपर अगर ये भी क्लियर कर लो, CH3 ग्रुप है तो इसको आप, फेमस नाम है टोलिन. फेमस नाम क्या है इसका, टोलिन. टोलिन या फिर मिथाइल, सॉरी टोलिन ही है इसका कॉमन नेम. और IUPAC, कंप्लीट IUPAC अगर आपको बोलना है तो मिथाइल बेंजीन. तो इसका IUPAC भी टोलिन बोल सकते. क्यों बोले तो IUPAC एक्सेप्टेड सम कॉमन नेम्स आल्सो, सम एरोमेटिक कंपाउंड्स. ओके, ये दो हो गए, क्लोरोबेंजीन और मिथाइल बेंजीन और टोलिन. राइट. क्लियर है ना. तो अभी डाउट है आपको, ये मोनो सब्स्टिट्यूटेड में कुछ प्रॉब्लम नहीं है, ये चलते रहता है. नेक्स्ट, त्याच्यावर एक CH3 आला आता. चांगलं बघा, एक CH3 आहे आणि एक Cl आहे. त्याला तुम्ही कोणतं नाव देता, कॉमन नाव. तर बघा CH3 च्या रेस्पेक्ट मध्ये क्लोरीन आर्थोवर आहे आणि क्लोरीनच्या रेस्पेक्ट मध्ये CH3 आर्थोवर आहे की नाही. म्हणजे दोघं एकूण एकाला आर्थो पोजीशन वर आहेत. दोनों एक दूसरे को आर्थो पोजीशन पे. तो आर्थो, और यहाँ पे क्लोरो है, यहाँ पे मिथाइल है. अल्फाबेटिकल ऑर्डर किसका आएगा, क्लोरो. सो आर्थो क्लोरो टोलिन, आर्थो क्लोरो टोलिन. अब IUPAC लिखते समय यही रूल फॉलो हो जाओ, क्लोरोटोलिन. अब Cl है और मिथाइल है, नंबरिंग कहां से देना सर, मिथाइल जिस कार्बन को अटैच है वहां से देना, या फिर क्लोरीन जिस कार्बन को अटैच है वहां से देना.
तो दोनों प्रीफिक्स मतलब CH3 तो अपने फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी टेबल में नहीं है, क्लोरीन है। तो फिर क्या करो, अल्फाबेटिकल ऑर्डर में इसका पहले आता मिथाइल ग्रुप है और क्लोरीन है, तो अल्फाबेटिकल ऑर्डर में कहाँ से आएगा, क्लोरीन पहला C, तो ये 1 हो गया और ये 2 हो गया, 1 2, तो इसका नाम क्या होगा, 1 क्लोरो 2 मिथाइल बेंजीन। या फिर इसको IUPAC में ऐसा भी लिख सकते हो, अगर आपको मिथाइल बेंजीन की जगह टोलिन लिखना है तो फिर सीधा सीधा 2 क्लोरो टोलिन लिखो, 2 क्लोरो टोलिन, राइट। ओके, अगर आपको ये पहले वाला ऑप्शन सिलेक्ट करना है तो 1 क्लोरो 2 मिथाइल बेंजीन इस तरह लिखो। अगर आपको टोलिन कॉमन ना हो, ये भी IUPAC है ना, टोलिन some common names of aromatic compounds accepted by IUPAC, अगर आपको टोलिन यूज करना है तो 2 क्लोरोटोलिन लिख सकते हो, ऐसा क्लियर है। ओके, और अब इसका नाम बताओ तुम, CH3 और यहाँ पर Cl है, हाँ मेटा हाँ मेटा क्लोरोटोलिन। हाँ राइट, IUPAC हाँ 3 क्लोरोटोलिन। 3 क्लोरोटोलिन राइट, ये भी बरोबर है, 3 क्लोरोटोलिन भी बोल सकते हैं। और एक ये पैटर्न में 3 क्लोरो 1 क्लोरो नहीं 3 क्लोरो नहीं आता, 1 1 क्लोरो, हाँ 1 क्लोरो, 3 मिथाइल हाँ 3 मिथाइल बेंजीन। अरे आप अल्फाबेटिकल में नंबरिंग दो ना, यहाँ से दो ना, 1 2 3, तो 1 क्लोरो है, 3 पे मिथाइल है, 1 क्लोरो 3 मिथाइल बेंजीन, राइट। लिख लो जल्दी। नेक्स्ट सेम कॉलम कंटिन्यू करो, थर्ड कॉलम, तीसरा, तर रफ मध्ये लिहायचं ना? हो रफ मध्ये लिहायचं, PDF सेंड करतो मी आज, आत्ता सेंड करतो, क्लास झाला की सेंड करतो। Cl, अब बोलो, पैरा पैरा क्लोरो टोलिन IUPAC 1 मिथाइल 1 क्लोरो 3 मिथाइल 4 क्लोरोटोलिन 1 क्लोरो रे 4 क्लोरो 1 1 क्लोरो मिथाइल 1 क्लोरो 4 मिथाइल 4 मिथाइल बेंजीन बेंजीन, और मिथाइल बेंजीन। या फिर और में क्या लिखते हैं, 4 क्लोरो 4 क्लोरो टोलिन, टोलिन। राइट झालं। नेक्स्ट प्रॅक्टिस आहे, असं कोणतंही करायचं, BR डल ऐसा एक पैरा पे लिख लो दोनों ऐसे, BR और पैरा पोजीशन में BR, चलो राइट बोलो, अभी कॉमन बोलो, जल्दी बोलो। 1 नाही कॉमन दोघं एकूण एकाला आर्थो पोझिशन वर आहेत ना, आर्थो डायब्रोमो हाँ डायब्रोमो बेंजीन, राइट।
आर्थो डायब्रोमो बेंजीन. हाँ, नेक्स्ट वन मेटा डायब्रोमो बेंजीन. हाँ, फोर्थ वन पैरा डायब्रोमो बेंजीन. बेंजीन. हाँ, अभी IUPAC बोलो, जल्दी जल्दी बोलना. अरे फर्स्ट और सेकंड कार्बन पे ब्रोमीन है ना. 1,2 डाइब्रोमो. 1,2 डाइब्रोमो बेंजीन. हाँ, 1,2 डाइब्रोमो बेंजीन. हाँ, नेक्स्ट 1,3 डाइब्रोमो. 1,3 डाइब्रोमो बेंजीन. हाँ, लास्ट 1,4. 4 लिया. हाँ, लिख लो डाइब्रोमो बेंजीन. लिख लो जल्दी लिख लो. Right. झालं. बस इतकंच बघा की एकूण एकाला ते कोण्या पोझिशनवर आहेत, कोणत्या पोझिशनवर आहेत एकूण एकाला ते. दोघं एकूण एकाला आर्थो पोझिशनवर आहेत, इथं दोघं एकूण एकाला मेटा पोझिशनवर आहेत, आणि तिसऱ्या मध्ये दोघं एकूण एकाला पॅरावर आहेत. त्यासाठी आपण आर्थो मेटा पॅरा यूज केले. आणि 2 ब्रोमीन आहेत म्हणून डायब्रोमो इथं सेम, आणि बेंझिनला अटॅच आहेत म्हणून बेंझिन. आर्थो डायब्रोमो बेंझिन. नंबरिंग दिलं तर हे बघा, हे 1,2, हे 1, 2, 3, हे 1, 2, 3, 4. ओके झालं. यस सर. नेक्स्ट आता हे सांगा बरं, थोडस चेंज करून देतो. इथं ब्रोमीन घेतलं मी आणि इथं Cl घेतलं. विचार करून चांगलं सांगा, काही नाही, इझी आहे. हा, 1 ब्रोमोटोलिन. अरे कॉमन सांग, कॉमन सांग. टोलिन कसं आहे तरी मिथाइल ग्रुपच नाही ना इथं. अरे नाही 1 ब्रोमो 3 क्लोरीन. बरं कॉमन सांगा आधी. ब्रोमो बेंजीन. क्लोरीनला सोडून दिला काय? मी बघितलं. हे रे 1 ब्रोमो 3 क्लोरोबेन्झीन. बरं जाऊ दे, मी सांगायला. बघा चांगलं आहे का? दोघं एकूण एकाला कोण्या पोझिशनवर आहेत रे तेच बघा म्हणायलो ना आधी. कॉमन सिस्टीम मध्ये ब्रोमीनला Cl मेटा पोझिशनवर आहे, Cl ला ब्रोमीन मेटा पोझिशनवर आहे ना रे. तर आधी मेटा लिहायचा. झाला मेटा. मेटा झाल्यानंतर बघा क्लोरीन बी आहे, ब्रोमीन बी आहे, आणि दोघांची प्रायोरिटी सेम आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आधी कोण येते? ब्रोमीन. ब्रोमीन. हाँ, तो मेटा लिखने का, उसके बाद में ब्रोमो, क्लोरो, ब्रोमो, क्लोरो, बेंजीन, कॉमा मत दो बीच में. ब्रोमो क्लोरो बेंजीन लिखने का, बस ये कॉमन सिस्टम हो गया. अब इसका IUPAC. हाँ, IUPAC में क्या करना है आपको? 1 नंबरिंग देना ब्रोमो है. 3 क्लोरो. राइट. आता हे बघ, अल्फा दोन्ही 1 ब्रोमो 3 क्लोरोबेन्झीन. 1 ब्रोमो 3 क्लोरो बेंजीन. हाँ बरोबर. देखो ये ब्रोमीन आहे, ये क्लोरीन आहे. सर नंबरिंग कुणी द्यावं, आम्हाला कन्फ्युज व्हायला. नंबरिंग कसं द्यायचं? तर ब्रोमीन क्लोरीनची प्रायोरिटी सेम आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर. राईट. सो 1, 2, 3. तर मग काय लिहूत आपण? 1 ब्रोमो 3 क्लोरो, राईट, बेंजीन. झालं क्लिअर? हा ओके. नेक्स्ट आता अजून एक 2 आहेत, इम्पॉर्टंट आहेत. हे बेंजीन आहे, इथं एक Br आहे. चांगले विचार करून द्या आन्सर. इथं एक Br आहे आणि इथं एक ब्रोमीन आहे. त्याचे दोन्ही सिस्टीम सांगा मला, कॉमन आणि IUPAC. थांबा मी सांगतो. कॉमन सांगतो तुम्हाला, कॉमन येत नाही, ट्राय करा, आला तर सांगून द्या. मेटा ट्रायब्रोमो ट्रायब्रोमो बेंजीन.
राईट राईट मेटा ट्रायब्रोमो बेन्झिनच्या Tribromobenzen. हा बरोबर आहे. म्हणजे एकूण एकाला तिघ बी all three bromines are मेटा पोझिशन विच इच अदर राईट. एकूण एकाला ते मेटा पोझिशन वर प्रेझेंट आहेत. तर तसं काय म्हणायचं माहित आहे, एक सिमेट्रिकल आहेत. आता म्हणजे सिमेट्रिकल आहेत ना, तर इथं मेटाच्या जागी सिम यूज करायचं. सिमेट्रिकल सिम. हा त्याच्यानंतर ट्रायब्रोमो म्हणजे 3 ग्रुप एकूण एकाला सेम पोझिशन वर असतील तर सिम म्हणायचं. सिमेट्रिकल का सिम. सिम ट्राइब्रोमो बेंजीन ये हो गया कॉमन. अब आईयूपीएसी में नंबर्स देना है. सो 1 2 3 4 5 6. तो कहाँ कहाँ पे ब्रोमीन है अभी 1, 3, 5 Tribromobenzen. ट्रायब्रोमो बेंजीन. राईट. झालं तुमचं नॉमेनक्लेचर संपलं. ओके. आता अजून एक आहे, थोडासा विचार करा. एक लास्ट आहे. आता इम्पॉर्टंट सांगायलो, सर्व आठवण ठेवा. याचा CH2Br आहे. याचं कॉमन आणि आययुपीएसी येते. बरं टेन्शन घे नका. आता नाही आलं तरी मी सांगितल्यानंतर तुम्हाला 100% येते. पण हे सांगितलेलं आहे, खूप वेळा तुम्हाला आलेला आहे, त्याच्यासाठी विचारायलो. येत असेल तर सांगा. कोई भी बोलो. मेटा मेटा कसं येते इथं, मेटाचं काही चान्सच नाही. तर ते ऑर्थो CH2 इथं चं काय कमर करायचं? बेन्झिन इथ येते हा? का? मिथाइल ब्रोमाइड. ठीक आहे, जान दो. नाही ना. ओके ठीक आहे. स्क्रीन दिसणं आली का रे तुम्हाला? दिसायला सर. काही जण कॉमेंट चार्ट सेक्शन मध्ये लिहायला स्क्रीन नाही दिसायला म्हणून. स्क्रीन तर दिसते ना रे. स्क्रीनचा काय प्रॉब्लेम नाही ना. मी लिहिलेलं दिसायला ना तुम्हाला? ओके. तर याचं नाव आहे, कॉमन नाव आहे बेंझिल ब्रोमाइड. राईट. सर कसं काय म्हणाले बेंझिल ब्रोमाइड? तुम्हाला एक हिंट्स द्यायला, कधी बी आठवण ठेवा. तुम्हाला सोपी टेक्निक आहे बघ. बेंझिनला CH2 ग्रुप असा अटॅच असेल आणि इकडे डॅश कोणतं बी असेल तर ह्या ग्रुपला कधी बी बेंझिल म्हणायचं. कधी बी बेंझिल. आणि इकडे Br आहे म्हणून बेंझिल ब्रोमाइड. OH टाकलं तर बेंझिल अल्कोहोल असं. हे बेंझिल म्हणायचं ह्याला. आठवण ठेवा. आणि हे बघ असं असेल CH असेल आणि 2 व्हॅलेन्सी अदर ग्रुप अटॅच असेल. 2 व्हॅलेन्सी दुसरे कोणी बी असेल आणि इथं एक हायड्रोजन असेल तर बेंजाल म्हणायचं. बेंजाल. आणि कार्बनची जे काही व्हॅलेन्सी राहील ते विदाउट एनी हायड्रोजनला अटॅच असेल तर ह्याला बेंजो म्हणायचं. बेंजो. ये 3 पॉइंट आठवण ठेवा. बेंजिल, बेंजाल, बेंजो. तो यहाँ पर अगर Br हटाते आप तो ये कौन से टाइप का आ रहा है? ये टाइप का आ रहा ना, तो बेंजिल. सो बेंजिल. और ब्रोमीन होने की वजह से ब्रोमाइड, बेंजिल ब्रोमाइड. अगर ऐसा है तो बेंजाल, अगर ऐसा है तो बेंजो. क्लियर है ना?
आता IUPAC मध्ये बघा, IUPAC मध्ये बघा, हे बघ, हे ब्रोमिन आहे, हे फिनिल आहे. तर आपल्याला हे मेन चेन होते, कारण फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी द्यायची असते. तर हे काय होऊन जाते, बेंझिन कुणाला अटॅच असेल तर काय म्हणतो रे आपण, फिनिल म्हणतो ना. फिनिल आहे आणि इकडे ब्रोमिन आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आधी कोण येते, ब्रोमो. सो एकच कार्बन आहे, त्याच्यासाठी नो नंबरिंग द्यायची, नंबरिंग द्यायची गरज नाही. तर डायरेक्टली असा ब्रोमो फिनिल मिथेन. हे बघ, ब्रोमो फिनिल मिथेन, ब्रोमो फिनिल मिथेन. क्लियर आहे पुरे? हो सर. चल, ओके, नॉमेनक्लेचर झालं ना. हा, नेक्स्ट हेडिंगला याच्यात विचारायचं लय आहे बरं. नेचर ऑफ CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड. तुमच्या नोट्स मध्ये बघा, नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड आपण स्टडी केले होते. नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड, इन अल्किल हॅलाइड आपण स्टडी केले होते रे. तर इथं सांगा बरं कसा आहे नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड, कसा आहे? विसरून गेले काय? अल्किल हॅलाइड चॅप्टर मध्ये सांगितलं होतं नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. आता आपल्याला बघायचं नेचर ऑफ CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड. हे बघ, पोलर कोव्हॅलेंट. राइट, पोलर कोव्हॅलेंट, पोलर covalent, right? Due to more electronegativity difference between carbon and halogen, halogen get partial negative charge and carbon get partial positive charge. असं सांगितले होते ना रे, स्टडी केले होते ना आपण नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. तर सेम कंपॅरिझन स्टडी करा, दोघं सायमल्टेनियस आहे. चांगला आहे का? अल्काइल ग्रुप आहे ना रे, अल्काइल ग्रुप म्हणजे इथं CH3Cl असेल, तर इथं CCCl बॉन्ड आहे. हे अल्काइल आहे. अल्काइल हॅलाइड मध्ये नेचर ऑफ CX बॉन्ड स्टडी केलं तर हे हायली पोलर कोव्हॅलेंट आहे. बट आता अरिल हॅलाइड मध्ये हे बॉन्ड कसा आहे? आता चांगला आहे का? अल्किल हॅलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे ते कोणतेही राहू जात आहे. बघ, CH3 इकडे सेकंडरी राहू की प्रायमरी राहू, टर्शियरी राहू, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय? sp3 आहे ना रे, विसरू नका रे सांगायलो. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय? sp3 आहे. इन अल्किल हॅलाइडची गोष्ट करायलो मी, सर्व पॉइंट्स अल्किल हॅलाइडचे सांगायलो तुम्हाला. एक बार रिपीट करून द्यायलो, कारण ते समजलं तर इकडलं समजून जाते. अल्किल हॅलाइड मध्ये व्हॉट इज द नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड म्हणून विचारलं तर तुम्ही काय सांगता? दोनच पॉइंट सांगा. The nature of CX bond in alkyl halide is polar covalent. Why it is polar covalent? Manata due to more electronegativity difference between carbon and halogen. Halogen atom get partial negative charge and carbon atom get partial positive charge. So that's why the CX bond in alkyl halide is polar covalent character. Next, दूसरा point काय सांगता? In alkyl halide, halogen attached carbon atom undergo sp3 hybridization. Okay? Yes sir. हा, आता ते झालं तुमची अल्किल हॅलाइड मध्ये. आता मी विचारलेलं काय, कशामध्ये विचारायलो, कशामध्ये एक्सप्लेन करा म्हणालो तुम्हाला? नेचर, हा, नेचर ऑफ CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड. बोलू नका. नेचर ऑफ CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड. ओके,
तर एक चांगलं आहे का तुम्हाला सर्वाला रेझोनन्स लिहा यावं 100% यावं बरं सांगायला. तर इकडे बघा तुम्हाला असं डायरेक्ट सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सिंपल मध्ये सांगतोय बघा. हे बेंझिन आहे, सर्वाला माहित आहे बेंझिन आहे. बेंझिन वर एक कोण आहे, हॅलोजन आहे. हॅलोजन म्हणजे माहित आहे ना एक्स. एक्स तर इथं थोडंसं आठवण ठेवा. एक्स हैलोजन के वैलेंसी सेल में कितने इलेक्ट्रॉन है? 1 2 3 4 5 6 7 है. हैलोजन 7. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन याच्या वॅलेन्सी सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. तर एक इलेक्ट्रॉन बॉन्ड मध्ये इन्वॉल्व झाला कुणासोबत? बेंजीन सोबत. Benzene. हाँ तो फिर एक इलेक्ट्रॉन बॉन्ड में इन्वॉल्व होने के बाद बैलेंस कितने इलेक्ट्रॉन है हैलोजन के ऊपर? 6. राइट. तो यहाँ पे लिख रहा मैं देखो 6 लोन पेयर, सॉरी 3 लोन पेयर, 1 2 3 4 5 6. राइट. अब ये रेजोनेंस में है या नहीं आपको पता है रेजोनेंस के रूल? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड ये तरह. नेक्स्ट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड प्लस और डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड माइनस. राइट. नेक्स्ट तीसरा. चौथा रूल डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेयर है की नाही? मग इथं बघा रेझोनन्स आहे की नाही? हे बघ डबल बॉन्ड सिंगल सिंगल रिंग मध्ये हे वाला पॅटर्न फॉलो व्हायला आणि रिंगच्या बाहेर बघलं तर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेयर हे मग हे वाला आहे की नाही? तर मग असं असेल तर हे रेझोनन्स मध्ये आहे ना? क्लिअर आहे ना? Yes, sir. हा राईट. तर मग आता रेझोनन्स असेल तर तिथे रेझोनन्स करा, तुम्हाला समजून जाते नेचर ऑफ सिक्स बॉन्ड कसा आहे बघा. चांगला आहे का? 10 मिनिटं आहेत, कोणी बोलायचं नाही मला. हे बघ हे एक लोन पेयर, आपल्याला एकच लोन पेयर रिक्वायरमेंट आहे. 6 आहे आपल्याला, 3 लोन पेयर आहेत पण आपल्याला 3 ची गरज नाही. रेझोनन्स मध्ये एकच लोन पेयरला यूज करतो आपण. राईट. क्लिअर आहे? हा. तर ह्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय आहे ते आता हे पाय इलेक्ट्रॉन्स इधर सेकंड कार्बन, ये फर्स्ट कार्बन है ये सेकंड, ये तो ये पाई बॉन्ड इलेक्ट्रॉन सेकंड कार्बन के ऊपर ट्रांसफर कर दो तो ये लोन पेयर ये दोनों के बीच में आ जाते हैं. तो इसका रेजोनेटिंग स्ट्रक्चर क्या आया? जो जहां पे चेंज करे वही लिखो, जिथं चेंज करायला तिथंच लिहा. हे बघ इथं सिंगल बॉन्ड होतं, हे लोन पेयर इलेक्ट्रॉन्स इथं आल्यामुळे इथं काय आलं? डबल बॉन्ड आला एक्स, आणि एक्स आपला इलेक्ट्रॉन दिल्यामुळे एक्स आपने इलेक्ट्रॉन दे दिया इसलिए उसके ऊपर प्लस, और यहाँ पर कौन सा चार्ज? माइनस. यहाँ पे कुछ डिस्टर्ब नहीं हुआ. नेक्स्ट रेजोनेटिंग स्ट्रक्चर. आता ये माइनस वाला सेकंड कार्बन के ऊपर माइनस है ना, ये लोन पेयर इधर ट्रांसफर हो गया, सेकंड और थर्ड के बीच में ट्रांसफर हुआ. तो थर्ड और फोर्थ के बीच में जो पाई बॉन्ड है वो फोर्थ कार्बन पे ट्रांसफर कर दो. राइट. फोर्थ कार्बन के ऊपर ट्रांसफर कर दिए. तो यहाँ तो कुछ चेंज नहीं हुआ, एक्स प्लस ही रहेगा. और ये सेकंड पे जो माइनस था वो थर्ड, सेकंड और थर्ड के बीच में ट्रांसफर हो गया, मतलब यहाँ पे पाई बॉन्ड. और थर्ड और फोर्थ में जो पाई बॉन्ड था वो फोर्थ के ऊपर ट्रांसफर हुआ, मीन्स यहाँ पे नेगेटिव चार्ज. ये सेम. हाँ. अभी नेक्स्ट. आता हे नेगेटिव्ह चार्ज कुठं आहे? फोर्थ कार्बन वर आहे बघा. 1 2 3 4 फोर्थ कार्बन वर आहे, आणि हे फोर्थ आणि फिफ्थ मध्ये ह्याला ट्रान्सफर करा. फोर्थ आणि फिफ्थच्या कार्बन मध्ये पाय इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालं तर फिफ्थ आणि सिक्स्थ मधले पाय बॉन्ड सिक्स्थ कार्बन वर ट्रान्सफर करून द्या. रेजोनेंस आहे, मी करणार आलोय, ऑटोमेटिक होते बरं सांगायला. एक्स प्लस, तो ये सिक्स्थ के ऊपर नेगेटिव चार्ज, और यहाँ पे जिधर पाई बॉन्ड ट्रांसफर हुए वहां पे डबल बॉन्ड. लास्ट अभी रिटर्न दे दो वापस, ये यहाँ पे आया तो ये फिर से रिटर्न में चले जाएंगे. पहले के वैसा आ जाता पूरा. ये देखो हे झालं एक्स, झालं ना? हे झालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. तर हे तुम्हाला बघा ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये, रेझोनन्स मध्ये सी ए 1 2 3 और फोर्थ और ये फिफ्थ. तो देखो नेचर ऑफ सी एक्स बॉन्ड तुम्हीच बघा. आरिल हॅलाइड आहे ना, आरिल हॅलाइड मध्ये
CH बॉन्ड मध्ये डबल बॉन्ड कैरेक्टर दिख रहा या नहीं दिख रहा? डबल बॉन्ड कैरेक्टर दिसायला की नाही रे? दिसायला सर. दिसायला ना. बघा डबल बॉन्ड कैरेक्टर कहाँ पे दिख रहा देखो, सेकंड रेजोनेटिंग स्ट्रक्चर, थर्ड रेजोनेटिंग स्ट्रक्चर और फोर्थ रेजोनेटिंग. ते तीन रेजोनेटिंग, कारण फर्स्ट आणि लास्ट तर सेमच आहे, सोडून जाते. सेकंड, थर्ड आणि फोर्थ रेजोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये बघा, सेकंड, थर्ड आणि फोर्थ रेजोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये CX बॉन्ड मध्ये, CX मध्ये कार्बन आणि हॅलोजन मध्ये कोणता बॉन्ड दिसायला? पार्शियल डबल बॉन्ड कैरेक्टर आहे की नाही, है ना? येस सर. ओके. तर मग आता तुम्हाला तुमचा आन्सर झाला, सिंपल आहे. अल्किल हॅलाइड मध्ये नेचर ऑफ CX बॉन्ड कसा आहे सर म्हणलं तर, अल्किल हॅलाइड मध्ये नेचर ऑफ CX बॉन्ड हायली पोलर आहे ड्यू टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन अँड हॅलोजन. मग इथं बी पोलर नाही का सर? पोलर बी आहे आणि ड्यू टू रेझोनन्स पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. क्लिअर आहे ना आता? म्हणजे टोटल किती पाय इलेक्ट्रॉन्स रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व झाले सांगा बरं इथं. हे बघा इथं तुम्हाला सांगतो, इन हॅलो अरेंज द हॅलोजन ॲटम कंटेन्स p ऑर्बिटल. म्हणजे हॅलोजन ॲटम वर काय इथं लोन पेर आहे, हॅलोजन ॲटम वर लोन पेर आहे आणि हे लोन पेर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करतात? इंटरॅक्ट होतात. इंटरॅक्ट, दिस लोन पेर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटरॅक्ट विथ पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिंग, है ना? म्हणजे हॅलोजन वर जे लोन पेर आहेत ते इंटरॅक्ट होते, अट्रॅक्ट. हे हॅलोजन वरचे जे लोन पेर आहेत ते इंटरॅक्ट होतात कुणासोबत? रिंग मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्या पाय इलेक्ट्रॉन सोबत इंटरॅक्ट होऊन काय फॉर्म करतात? हे बघ, हे असे एक्सटेंडेड कॉन्जुगेटेड सिस्टीम ऑफ पाय ऑर्बिटल. म्हणजे हे बघ, हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म करतात. द टू इलेक्ट्रॉन्स, टोटल किती इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व झाले रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये? 8 इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व झाले बघा. 8 सर कसं झाले 8? टोटल हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व इन रेझोनन्स? 8 इलेक्ट्रॉन्स. सर 8 कसं? हे बघ, हॅलोजन वरचे 2 आणि रिंग मध्ये किती पाय बॉन्ड्स आहेत रे? 3 पाय बॉन्ड. एका पाय बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन राहते? 2. तर टोटल किती झाले? 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन ऑफ रिंग बेंझिनचे 6 आणि हॅलोजनचे 2 इलेक्ट्रॉन. टोटल 8 इलेक्ट्रॉन्स मिळून एक्सटेंडेड कॉन्जुगेटेड पाय सिस्टीम ऑफ कॉन्जुगेटेड सिस्टीम फॉर्म करतात. राईट. त्याच्यामुळे सिंपल मध्ये सांगायलो, नेचर ऑफ CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड इज काय? डबल बॉन्ड कॅरेक्टर. राईट. ठीक आहे. आता लास्ट एक सिंपलचा क्वेश्चन क्लिअर झाला ना? हा, हे बघा, अल्किल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड कसा आहे म्हणून विचारलं कोणी तर काय म्हणता? हायली पोलर कोव्हलंट म्हणायचं. आणि अरिल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड कसा आहे म्हणून विचारलं तर पोलर तर राहणारच, कारण इथं बी कार्बन हायड्रोजनच आहे. बट पोलर सोबत अजून एक कॅरेक्टर काय आलं आता सांगलो ना रे? डबल. हा, डबल बॉन्ड कॅरेक्टर. विसरू नका बेटे हो सांगायला. म्हणजे हे बघा, CX अल्किल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड पोलर कोव्हलंट आहे आणि अरिल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड पोलर बी आहे आणि CX बॉन्ड मध्ये कोणतं कॅरेक्टर आहे? डबल बॉन्ड कॅरेक्टर. CX बॉन्ड हॅव अ डबल बॉन्ड कॅरेक्टर. राईट. तर मग एक सिंपलचा सवाल विचारतो तुम्हाला. CX बॉन्ड अल्किल हॅलाइड मधलं CX बॉन्डचं लेंथ जास्त आहे की मग अरिल हॅलाइड मधलं CX बॉन्डचं लेंथ जास्त आहे? थोडं सांगा. म्हणजे मला 2 गोष्टी सांगा, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्ट्रेंथ. बस बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्ट्रेंथ कुठं जास्त आहे एवढंच सांगा बस. अल्किल हॅलाइड मध्ये आहे की मग अरिल हॅलाइड मध्ये? या दोघांमध्ये थोडंसं कंपॅरिझन करा. काय विचारलो समजलं का? काय लास्ट 1 मिनिट आहे, लवकर सांगा. बॉन्ड लेंथ
CX बॉन्ड लेंथ कुठं जास्त आहे, अल्किल हॅलाइडचं CX बॉन्ड लेंथ जास्त आहे की अरिल हॅलाइडचं CX बॉन्ड लेंथ आहे. आणि बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे कोणतं बॉन्ड स्ट्रॉंग आहे, अल्किल हॅलाइड मधलं CX बॉन्ड स्ट्रॉंग आहे की अरिल हॅलाइड मधलं CX बॉन्ड स्ट्रॉंग आहे. अरिल हॅलाइड. हाँ, क्या अरिल हॅलाइड में क्या स्ट्रॉंग है बॉन्ड क्या? हाँ, तो बॉन्ड लेंथ अगर देखते हो तो बॉन्ड लेंथ इसका ज्यादा है, अल्किल हैलाइड में बॉन्ड लेंथ ज्यादा है और अरिल हैलाइड में बॉन्ड लेंथ कम है. और जहां पे बॉन्ड लेंथ कम रहेगा वहां पे बॉन्ड स्ट्रेंथ तो ज्यादा ही रहेगा ना. आपको पता है जितना बॉन्ड दो एटम जितना पास में रहेंगे उतना फोर्स ऑफ अट्रैक्शन ज्यादा रहेंगी, राइट. तर आठवण ठेवा, अल्किल हॅलाइड मध्ये बॉन्ड लेंथ जास्त आहे म्हणून हे बॉन्ड वीक आहे आणि अरिल हॅलाइड मध्ये बॉन्ड लेंथ कम है और बॉन्ड लेंथ कम होने की वजह से बॉन्ड स्ट्रेंथ ज्यादा है. ओके, क्लियर है ना? Yes, sir. Yes, sir.